नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण तवा अंडा मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी एका वाटीमध्ये 2 टेबलस्पून किसलेले खोबरे, त्यामध्ये आता आपण 3 सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यात 10 मिनिटं भिजवून घेतल्या होत्या, त्या टाकून घेऊ. आता आपण यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा. आता आपण याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आता आपली अंडा मसाल्यासाठी लागणारी पेस्ट बनवून तयार आहे. आता येथे मी 5 उकडलेल्या अंड्यांना कट करून घेतले आहे. आता येथे मी गॅसवर तव्यावर 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यामध्ये आपण 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. आता आपण हे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत. आता आपण यामध्ये उकडून कट करून घेतलेली अंडी टाकून घेऊ. आता आपण या अंड्यांना 5 मिनिटांकरता फ्राय करून घेणार आहोत. आता आपली अंडी एका बाजूने छान प्रकारे फ्राय झाली आहे. आता आपण अंडी पलटी करून घेऊ. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने आपली अंडी छान प्रकारे फ्राय झाली आहे. आता आपण ही अंडी तव्यावरून काढून घेऊ. आता इथे मी तव्यावर 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे. आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेली पेस्ट टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या पेस्टला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या पेस्टला छान प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले जावे व जळू नये यासाठी आता आपण यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेणार आहोत. आता आपण या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या ग्रेव्हीला 5 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपल्या ग्रेव्हीला छान प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये फ्राय करून घेतलेली अंडी टाकून घेऊ. आता आपण या अंडींना एका बाजूने 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. 1 मिनिटानंतर आता आपण अंडी पलटी करून घेऊ.
चमचमीत असा आता आपला अंडा मसाला बनवून तयार आहे. अंडा मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.